वाशीत शिवाजी चौकात नेमकं काय घडतंय जाणून घेत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, काही वेळात सभेला सुरुवात होती, त्या पार्श्वभूमीवर काय नेमक्या हालचाली? सुवर्ण, अगदी काही वेळात मनोज जरांगे पाटील जे आहेत ते उपस्थित सर्व मराठा समाज बांधवांना संबोधित करणार आहेत। आपल्याला माहिती आहे की सकाळी त्यांची साधारण 1.5 ते 2 तास सरकारचं जे शिष्टमंडळ आलं होतं त्यांच्यासोबत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती चर्चा झालेली आहे। जी माहिती मिळते त्यानुसार ही सगळी चर्चा जी आहे ती सकारात्मक झालेली आहे। मात्र मराठा समाजाशी चर्चा केल्यानंतरच याबाबतचा निर्णय घेईल अशा पद्धतीची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली होती। त्यानुसार आता शिवाजी चौकात काही वेळापूर्वी मराठा समाज बांधव आलेले आहेत, स्वतः मनोज जरांगे पाटील आलेले आहेत। मात्र काही तांत्रिक गोष्टी होत्या, आवाज पोहोचत नव्हता, त्यामुळे आता काही वेळानंतर पुन्हा एकदा सभेला सुरुवात होणार आहे। त्यावेळेस शिष्टमंडळासोबत जे काही मुद्दे मनोज जरांगे पाटील यांनी चर्चा केलेली आहे ते सगळे मुद्दे जे आहेत ते मराठा समाजासमोर मांडणार आहेत आणि त्यानंतर एक भूमिका जी आहे ते मनोज जरांगे पाटील जाहीर करणार आहेत। जी माहिती मिळते त्यानुसार अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। ही सगळी चर्चा सकारात्मक झालेली आहे, त्यामुळे कदाचित काय निर्णय घेतला जातोय, वाशीला मोर्चा थांबवला जातोय की चर्चा केल्यानंतर मराठा समाज बांधवांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतल्यानंतर पुढे जाण्याचा निर्णय होतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल। ठीक, देवेंद्र, या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। थोड्याच वेळात जरांगे बोलतील तेव्हा काय ते अपडेट्स आपल्याला मिळतीलच। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर एकीकडे वाशीमध्ये मराठा आंदोलक आता मनोज जरांगे यांना ऐकण्यासाठी म्हणून जमलेले आहेत, वाट बघतायत।